70 वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो, गावांचा विकास करावा लागेल, शहरांचाही विकास करावा लागेल। शहरामध्ये येणारा गरीब, शहरातला मध्यमवर्गीय अन्न वस्त्र निवाऱ्याकरता, शिक्षण आरोग्य रोजगाराकरता, मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत, त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील। मोदीजींनी सांगितलं देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी या शहरामध्ये तयार होतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजेत याकरता पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजी असे प्रधानमंत्री निघाले की ज्यांनी शहराकरता योजना सुरू केल्या। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी हजारो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं। पहिल्यांदा तुम्ही बघा 2014 नंतर शहरांना पैसे मिळणं सुरू झालं। रावसाहेब पाटलांनी, बबनरावजींनी, कैलास भाऊंनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला, ते जे सगळे पैसे आज आपल्या जालना शहरात आणि या जालना जिल्ह्यात येऊ शकले कारण पहिल्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजे। आज तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली, पण घरं मिळाली तरी देखील गरीबाला आम्हाला ती घरं देता आली नाही। याचं कारण असं झालं, आमच्या लक्षात आलं झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही, त्यांच्याकडे PR कार्ड नाही, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी घरांचा फायदा देता येत नाही। 2च महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला, आता झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत, प्रत्येकाला PR कार्ड आपण देणार आहोत आणि केवळ त्याला त्याच्या जमिनीचा मालक बनवणं आपण थांबणार नाही। तो जर कच्च्या घरात राहत असेल तर मोदीजींच्या आवास योजनेतनं पक्क घर बांधण्याकरता त्याला पैसा उपलब्ध करून दिला जाणार आहे। आणि म्हणून मंचावरच्या नेत्यांना मी सांगतो, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, पण पहिल्यांदा झोपडपट्टीत राहणारे आणि जे बेघर आहे त्यांचा प्रश्न हातामध्ये घ्या, त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या आणि मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर त्यांच्याकरता जेवढ्या घरांची मागणी तुम्ही कराल तेवढी घरं राज्याचं सरकार मंजूर करेल। या जालन्यामध्ये एकही माझा परिवार हा कच्च्या घरात आणि झोपडीत राहणारा यापुढे आपल्याला पाहायचा नाही, सगळ्यांना त्यांचं पक्क घर आपल्याला द्यायचं आहे। बंधू भगिनींनो, मोदीजींनी अमृत सारखी योजना आणल्यामुळेच आज आपण पाहू शकतो जालना सारख्या शहराला पिण्याच्या पाण्याकरता किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला। रावसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा देखील काढला, सातत्याने या ठिकाणी शहरांवर अन्याय होत होते, पण मागच्या काळामध्ये 125 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही आपण त्या ठिकाणी मंजूर केली। 474 किलोमीटरचं पाईपलाईनचं काम हे आपण पूर्ण केलं। 9 पैकी 8 जलकुंभ झाले। 75 कोटी रुपयाची कामं अजून 3 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील। आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही संपवू।